करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 10वा दशक 18वा बहुजिनसी समास त्यामधला 10वा श्रोता अवलक्षण निरूपण. श्रोता आणि अवलक्षण, आपण जे श्रोते आहोत, श्रवण करणारे आहोत, त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. श्रोत्याची लक्षणं काय असावीत, त्याची गुण वैशिष्ट्य ओळख, श्रोत्याची उत्तम लक्षणं, श्रोत्याचा गुणधर्म इथे समर्थाने सांगितलेलं आहे. समर्थ सांगतात की अध्यात्म ज्ञान आणि उपदेश ऐकणाऱ्यामध्ये व्यक्तीमध्ये कोणते गुण असावेत हे इथे समर्थाने सांगितलेलं आहे. एकाग्रतेने ऐकायचं आहे. श्रवण, मनन, निजध्यास. श्रवण म्हणजे ऐकणे, मनन म्हणजे मनामध्ये साठवून घ्यावे, विचार करावा त्याच्यावरती, आणि निजध्यास ते आत्मसात करावे. म्हणजे एकाग्रतेने ऐकायचं आहे, नम्रता असणे महत्त्वाचं आहे, विचारपूर्वक ते ग्रहण करायचं आहे. जर काही शंका असेल तर शंका विचारायची आहे, आणि जे ऐकलेलं आहे ते आपल्या आचरणात आणायचं आहे. ते खरं ती खरं लक्षणं आहेत. आणि खरं म्हणजे अहंकार टाळायचा आहे. ते समोर सांगतात, पहिली ओळ मी सांगितलं, कोणी एक कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप, काळ सहायते आपे आप होत जाते. म्हणजे कोणत्याही लोकांची, काही लोकांची कोणतीही कामं असतील तर त्यांची सगळीच यशस्वी होतात असं नाही. काही कामं यशस्वी होतात, काही कामं अडथळा येतात. काही कामांना वेळ जर त्यांची चांगली असेल, अनुकूल असेल तर त्यांना लाभ होतो, प्रतिकूल असेल तर थोडं हानी होते. पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला खंबीर राहायचं आहे, खचून जायचं नाही आहे. कारण सूर्य जेव्हा उगवतो तो मावळतो सुद्धा, आणि दुसऱ्या दिवशी परत उगवतो. तसं आपलं सुखदुःख आहे. एक दिवस दुःख असलं, 2 दिवस दुःख असलं तर तिसऱ्या दिवशी आपल्याला सुख येणारच आहे. ते लिहिलेलं आहे. आणि हे सर्व पहिलं लिहून ठेवलेलं आहे. सुखदुःख आहे म्हणून जन्म आहे. जसं समजा प्रत्येकाला जर सुख असते, जर प्रत्येक जीवन राजासारखं जगले असते, सर्व लोक राजासारखे जगले असते, त्यांना सुखाची व्याख्या समजली नसती. सुखामध्ये भगवंताला सुद्धा मानलं नसतं, देवाची भक्तीसुद्धा केली नसती, एवढी लोक अहंकारी झाली असती. म्हणून थोडंफार दुःख ठेवलेलं आहे. काही काना काय होतं, काही कांची लग्न होत नाही म्हणून दुःखी, काही कांची लग्न झाली तर त्यांना मुलं होत नाही म्हणून दुःखी, काही काना मुलं झाली तर सुख जरासं येतं, परत ते मूल ते चांगलं निघलं की नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे, जर परत चांगला वागत नसेल मुलगा परत दुःखी, शाळेत जात असेल मस्ती करत असेल परत दुःखी, थोडं वय वाढतं गेलं, अहंकारी गेला, व्यसनाधीन गेला परत दुःखी. सुख आणि दुःख चालूच आहे गोष्टीमध्ये, त्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून दिलं, कोणी एका कार्याचा साक्षेप, काहीतरी घडी विक्षेप. म्हणजे हा जो आपलं संपूर्ण जीवन आहे त्याच्यामध्ये सुखदुःख आहेतच. काहीतरी घडे विक्षेप, विक्षेप नंतर चांगलं होतच राहणार आहे. आपल्या घरातलं उदाहरण घ्या.
समजा कोणता आपल्या घरातला मनुष्य देह पावला, मृत्यू झाला, तिथपर्यंत 10-12 दिवस, जसं जसं 1 महिना दुःख होईल. नंतर आपल्या आपल्या कामात बिझी राहून ते पुढे सुखी होणारच आहेत. तसंच दिलं इथे. कार्यवाग होत चालिला, तेने प्राणी शोक झाला, विचारवणे सुचू लागला. दिवसेंदिवस म्हणजे कोणतंही काम सुरळीत चालू असताना अचानक दुःख येणं, संकट येणं, आणि त्याचा जर विचार करत राहिला तर अजून दुःख वाढतं. समर्थ बोलते विचार नाही करायचं, जे आलंय ते भोगायचं आणि पुढे जायचं. आता समजा आपण परीक्षेला बसलोय आणि आपल्याला कोणता पेपर अवघड गेला, तर आपण त्याचा रिझल्ट येतपर्यंत आपण विचार करत बसतो, अरे काय होईल, मी एवढेच मार्काचा पेपर लिहिले, सर्व आन्सर चुकलेत, पेपर सोडवलाच नाही, उद्या नापास होईन, मग माझं काय होईल. हे सर्व आपले विचार मनामध्ये येतात. आणि परीक्षा झाल्यापासून ते रिझल्ट येतपर्यंत माणूस दुःखी राहतो. समोर सांगतात जे झालेलं आहे, दुःख आहे, संकट आहे, ते विचार करत राहिल्यास तर दुःख येणारच आहे. हा फक्त एक्झाम्पल होतं, तसं अनेक एक्झाम्पल आहेत. जीवनात अनपेक्षित भरपूर संकट येतील, त्यावर अतिचिंतन केलं तर मन अस्वस्थ राहतं. म्हणून विवेकाने परिस्थितीचा आधार स्वीकार करायचा आहे, हे आवश्यक आहे. चिंता घटे चतुराई. म्हणून जगातल्या सर्व घटना सारख्या नसतात. यश, अपयश, लाभ, हानी, काळ, कर्म यामागे परिस्थितीचा प्रभाव आहे. म्हणून श्रोत्यानं ते वैविध्य समजून घ्यायचे. समर्थ सांगतात, कोणीकडे प्राणी जन्मासी येतो, काही न काळ सहाय्य देतो, दुःखाउपरी सुख देतो, देव कृपाळूपणे. जे काही लोकांना जन्मापासून अनुकूल परिस्थिती असते, काही लोक सुख श्रीमंताच्या घरात जन्माला येतात, त्यांना काहीच करावं लागत नाही, सर्व आयतं मिळतं. काही लोक असतात त्यांना दुःख, दारिद्र्याचा सामना करावा लागतो, त्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही. कारण हे सर्व ईश्वराच्या नियमानुसार आणि कर्मफळानुसार मिळतं. जशी आपली पहिली जी कर्म असतील त्याच्यानुसार आपल्याला सर्व फळ मिळतं आहे. हे सर्व लेखाजोखा झालेलं आहे. आपल्याला आता मनुष्य देह भेटला आहे, हा मोठा भाग्याचा आहे. कारण जर 84 लक्षामध्ये आपण अडकला असतो तर तिथून जन्ममृत्यूची सुटका नाही, मोक्षाची सुटका नाही. आपल्याला समर्थांनी मनुष्यरूपी आपल्याला दिलेलं आहे. तर मनुष्य भक्तीसाठी वापरायचा आहे, यूज करायचा आहे. भक्ती केली, नामस्मरण केलं तर मोक्ष प्राप्त आहे, अन्यथा नाही. जो आपल्याला काय दिलं आहे, 100 वर्ष 80 वर्ष जो आपल्याला दिलेला आहे, तो आपल्याला भक्तीमध्ये नामस्मरणासाठी, समाजकारणासाठी, चांगल्या गोष्टीसाठी दिलेला आहे. आपण ते न करता आपण संसारात अडकलोय, संसाराच्या भोगामध्ये अडकलोय. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, इंस्टाग्राम आलं आहे, व्हॉट्सअप आलं आहे, फेसबुक आलं आहे, त्याच्यामध्ये अडकलोय. अख्खा दिवस त्याच्यामध्ये आपण घालवतोय. 24 तासापैकी 24 मिनिट आपण नामस्मरण करत नाही आहेत. पण आपण स्क्रोल करताना, व्हॉट्सअप फिरवताना, इंस्टाग्राम करताना 24 मिनटं पटकन निघून जातात, समजून येत नाही. ही सर्व अज्ञानाची लक्षणं आहेत. हे सर्व इथेच राहणार आहे. जर आपल्याला परलोकात जायचं असेल तर त्यासाठी तारणारा नामस्मरण महत्त्वाचं आहे. पुढे, अवघेची काळ जरी सजे, तरी अवघेची होते राजे, काही सजे न काही न सजे, ऐसे आहे. म्हणजे जर सर्वांना नेहमी अनुकूल काळ मिळाला असता तर सर्व राजे झाले असते, सर्व श्रीमंत झाले असते. पण काहींना अनुकूलता मिळते, चांगले वातावरण मिळतं, तर काहींना मिळत नाही.
हा जगाचा नियमच आहे. जगात सर्वांना यश मिळत नाही म्हणून अपयश दिलेलं आहे. त्यामुळे यश जर आलं तर त्यांनी गर्व करू नये आणि जर अपयश आलं तर त्यांनी निराश होऊ नये. समर्थ सांगतात काहींना मिळतं काहींना नाही मिळत. म्हणून विवेक आणि प्रयत्न आणि सोबत ईश्वर भक्ती यांचा आधार घ्यायचा आहे. जगात सुख दुःख लाभ हानी यश अपयश हे नैसर्गिक आहेत. याचा विचार करायचा आहे. जसजशी परिस्थिती बदलत असतं त्यामुळे मन स्थिर ठेवायचं आहे. कर्म काळ आणि ईश्वर यांचा संबंध समजून घ्यायचा आहे. ऐकल्या विना कळले शिकल्या विना शहाणपण आले देखिला न ऐकिले भूमंडळी. म्हणजे ऐकल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, ज्ञान कळत नाही आणि शिकल्याशिवाय शहाणपण येत नाही. म्हणून श्रवण करणं महत्त्वाचं आहे. श्रवण म्हणजे ऐकणं. हे पहिलं ज्ञानाचं पहिलं साधन आहे. जो ऐकत नाही तो शिकू शकत नाही. सकळ काही ऐकता कळे कळता कळता वृत्ती निवळे नेमस्त मनामध्ये आकळे सारासार. म्हणजे ऐकल्याने ज्ञान मिळतं हे आपल्याला समजतंय. पण ज्ञान वाढत गेला तर मन शुद्ध होतं आणि योग्य आयोगाचा विवेक निर्माण होतो. म्हणून समोर सांगतात सत्संग आणि सद्ग्रंथांचं श्रवण हे मनातील अज्ञान दूर करतं. एक दिवस ट्राय करा, नामस्मरण करा, 24 तास नामस्मरण करा, बघा काय होतंय. जसं आपण उपवास करतो, अनुशापोटी राहतो, तर अख्खा दिवस आपला हलका राहतं की ना. आपली बॉडी जरा शांत वाटते, हलका राहतो एक दिवस. जर आपण काही खाल्लं नाही 12 तास असेल किंवा 24 तास असेल, जर काही खाल्लं नसेल तर आपली बॉडी एकदम शांत राहते, हलकी राहते. तसं समर्थ बोलतात नामस्मरण करून बघा. तुमचं जे मन आहे, जे अस्थिर मन आहे ते स्थिर राहील, जे चंचल आहे ते स्थिर राहील, जो एकदम मन हलकं राहील, कोणतं स्ट्रेस राहणार नाही. त्यासाठी आपल्याला करता आलं पाहिजे. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, एक उपाय स्वभावे प्रचिती सये. श्रवण म्हणजे ऐकणं, मनन म्हणजे ते मनामध्ये साठवून ठेवणं. ऐकलेलं जे आहे, श्रवण केलेलं आहे ते मनामध्ये साठवून ठेवायचं आहे. फक्त पुरेसं ऐकणं पुरेसं नाही, त्यावर चिंतन करणं, ते अनुभवायचं आहे, ते आत्मसात करायचं आहे. ते खरं आहे. आणि ते अनुभव जर केलं तर ज्ञान प्राप्त होतं. श्रवण आड विक्षेप येती नाना जिनस सांगो किती सावध असता प्रत्यय येती सकळ काही. म्हणजे श्रवणाच्या आड म्हणजे श्रवणा आपण बसलो तर अनेक अडथळे येतात. लक्ष लागत नाही, जांभई येतं, झोप येतं, मन स्थिर राहत नाही, इकडे तिकडे फिरतं. म्हणून समज सांगतात जर सावधपणे ऐकलं तर सत्य समजतं. त्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे आणि एकाग्रता नसलं तर ज्ञान प्राप्त होत नाही. श्रवणी लोक बैसले बोलता बोलता एकाग्र झाले त्या उपरी जे नूतन आले ते एकाग्र नव्हती. म्हणजे लोक ऐकण्यासाठी बसतात पण मन दुसरीकडे असतं. आणि मन जर दुसरीकडे असलं तर त्या श्रवणाचा काही फायदा होत नाही. जे बोललेले आहेत ते समजत नाही. फक्त शरीर आहे, शरीराने बसलाय, बैठकीला बसलाय, कीर्तनाला बसलाय. पण जर मन बाहेर असेल तर त्या शरीराचा फायदा नाही. म्हणजे शरीराने उपस्थित राहून मन जर भटकत असेल तर श्रवण निष्फळ आहे. मनुष्य बाहेर हिंडून आले नाना प्रकारे ऐकिले उदंड गलबला लागले जो अंतरी. म्हणजे उगे असे ना, म्हणजे जगभराच्या विविध गोष्टी ऐकून जर मनात गोंधळ निर्माण होत असेल, अनेक मतांमुळे जर मन अस्थिर होत असेल तर विवेक आवश्यक आहे. आपण भरपूर हिंडून येतो, भरपूर आपण हिंडून आलोय, आत्तापर्यंत भरपूर हिंडलोय, फिरलोय, नाना प्रकारचे ऐकलंय,
सगळं मनामध्ये गोंधळ निर्माण झालाय. त्या गोंधळ जर सोडवायचा असेल, तर स्वस्थ बसायचा असेल, तर विवेक आवश्यक आहे. प्रसंग पाहून चालती, ऐसी लोक थोडी असती, श्रवणी मननी विक्षेप होती, ते हे ऐका. म्हणजे प्रसंग पाहून योग्य परिस्थितीनुसार योग्य वर्तन करणारे लोक कमी आहेत आणि विवेकाने वागणारा श्रोता दुर्मिळ आहेत. समोर सांगतात, श्रवणी बसले ऐकाया, अंडो लागलीसी काया, एक कडकडा जांभया, निद्रा भरे. समोर सांगतात, श्रवणी जर ऐकायला बसलो तर अंडो लागली काया, येता कडकडा जांभया. ऐकताना काहीकांना त्रास होतो, जांभया येते, झोप येते, मन अस्थिर येतं. कारण चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला मन लागत नाही. इथे जर 3 तासाचा मूवी लावा, पिक्चर लावा, मॅच लावा, एका जागेवर न उठता तो बघू शकतो. जी जी कर्म आहेत, लघुशंका लागली असेल, शौच लागली असेल, तिथे न जाता सुद्धा तो बघू शकतो. एका जागेवर स्थिर राहून बघू शकतो. एवढं मन आपलं चंचल आहे, वासनामध्ये आहे, गुंतलेलं आहे. तर चांगले जर श्रवणी ऐकायचा असेल तर हे जांभया येतात, झोप येतं. बैसले सुविचार करुणी मन, बैसले सुचित करुणी मना, परी ते मनची ऐकेना, मागे होते ऐकले नाना, त्याची धरणे बैसले. म्हणजे काही लोक मन एकाग्र करून बसतात, नाही आज मी श्रवण करणार, पण त्यांचं मन त्याला आवरत नाही. हे जे मन आहे ते खात राहतं. पूर्वी जे काही ऐकलेलं असतं तेच सर्व मनात साठवून ठेवतं. म्हणजे जे जुन्या विचारात अडकलेले आहेत तेच चालू राहतं. म्हणजे पूर्वग्रह असतील तर नवीन ज्ञान स्वीकारता येणार नाही. माणसाला प्रत्येक गोष्टीत शिकायचं आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे. आजचा दिवस आहे, मला काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे, काहीतरी एक तरी गोष्ट मला नवीन शिकायची आहे, असं जर त्याचा प्रयास असेल तर ते खरं आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल हां ठीक आहे हे करू, मला माहिती आहे, हे आहे ते आहे, अमुक आहे तमुक आहे, तर ते अहंकार आहे. जे ज्ञान आहे ते पण जाईल आणि जे मिळणार आहे ते तर मिळणारच नाही. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये अनेक विचार, कल्पना कल्पिते विस्तार, किती म्हणून सांगावा. तत्पर केले शरीर, या श्रवणाला किती शरीर तत्पर केलं श्रवणासाठी, पण मनामध्ये जर आणखी दुसरे विचार येत असतील, मन नाना कल्पना करू लागलं असतील, तर विस्तार त्याचा किती म्हणून सांगावा. शरीर उपस्थित असतं पण मन इतका विचार करतं, कल्पना चालू करतं की मनाची चंचलता श्रवणाचा नाश करतं. भारतात बसलाय पण त्याचं मन अमेरिकेत, जपानमध्ये, तर श्रवण कसं होणार. जे जे काही श्रवण पडिले, ती तुके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी. म्हणजे जे जे काही ऐकलंय ते नीट समजून घ्यायचंय, त्याचा विचार करणारं खरंच साधक आहे, साधक होतात. म्हणून श्रवण मनन निजन चिंतन हा आचरण हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे. समोर सांगतात, उत्तम श्रोता हा एकाग्र आहे, एकाग्र असतो, सावधपणा असतो, मनन करतो, पूर्वग्रह बाजूला ठेवतो, आळस टाळतो आणि ऐकलेल्या गोष्टी जीवनात उपयोगी करतो, तो खरा उत्तम श्रोता आहे. मन दिसते मा धरावे, ज्याने त्याने आवरावे, आवरण विवेक धरावे अर्थांतरी. म्हणजे मन जर दिसलं असतं तर त्याला धरून ठेवता आलं असतं, पण ते काही दिसत नाही. म्हणून ज्याचे त्यानेच आवरायला शिकलं पाहिजे, आवरून मनाला धरता आलं पाहिजे आणि मन एकाग्र करता आलं पाहिजे.
निरूपणी येऊन बैसला, परी तो उदक जाऊन आला, बैसताच कासावीस झाला सुदांकात. एखादा माणूस निरूपण श्रवण करायला येतो, बसतो, उदंड जेवून आल्यानं त्याला बसल्याबरोबर तहान, म्हणजे तहान कासावीस होतं, झोप येतं, शरीर साथ देत नाही, झोप येते, ढेकर येतात, जे दिलंय करपट ढेकर येतात, कुणाला उचक्या लागतात, तर कुणाला वारा सरून त्याच्या मोठीच पदीजी होतं, आणि क्षणाक्षणाला लघुशंका येते, ते उठून जातात. मग मन तो स्थिर राहत नाही. येथे दिलंय करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षणाक्षणा उठून जाती लघुशंकेसी. दिलंय ते. मग श्रवणाला बसल्यावर जेवून आलो, पोट भरलेलं असतं, मोजक्या येतात, ढेकर येतात, जरा पाय लांब करायला लागतात, ऐसपेस बसायला लागतं, कधी कधी लघुशंका येतं, ते उठून जातात. दिशेनं कासावीस केला, अवघ्याचे सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघून गेला अखंड ऐसा. म्हणजे काही जण अस्वस्थ होऊन अचानक उठतात, निरूपण अर्धवट सोडून जातात, म्हणून समजतात अधीरपणा हा ज्ञानप्राप्तीचा शत्रू आहे. दृष्टांती काही अपूर्व आले, अंतकर्ण तेथीचे राहिले, कोठावर काही वाचले काही कळेना. म्हणजे काही लोक श्रवण करत असतात आणि वक्त्याने दृष्टांत काही अपूर्व सांगितले किंवा एखादी नवीन किंवा आश्चर्यकारक गोष्ट ऐकली की मन त्यातच अडकतं आणि पुढचं बोलणं समजत नाही. म्हणून समजतात एखादा कुठला मुद्दा समजला नाही ते विचारावं आणि समजा त्या मुद्द्यावर अडकून न राहता संपूर्ण विषय समजून घ्यायचा आहे. पुढचं जे आहे निरूपण ते समजून घ्यायचं आहे. निरूपणी येऊन बैसला, तो विंच वे फनकाविला, कैसा निरूपण झाला कासावीस. म्हणजे चंचल मने, चिंताग्रस्त मनाने श्रवणाला बसलेला माणूस निरूपणात लक्ष देऊ शकत नाही. म्हणून चिंता जी आहे ही मनाची शक्ती कमी करतं, कासावीस करतं. पोटामध्ये तिडक उठली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिकल्या पुळी झाली बैसवेना. पोटामध्ये तिडीक उठली, पोटामध्ये दुखू लागतं, कोणाच्या पोटात गोळं येतं, कोणाच्या पाठीमध्ये भरतं, हे शरीर त्रास देतं, शांत बसत नाही, कोणाच्या पायाला सांधं धरणारे रोग आहे, कोणाला मुंग्या येतात, कोणाला चिकला लागतात, अशा अनेक प्रकारे विविध मन श्रवणाला बसवत नाही. म्हणून शरीर आणि मन दोन्ही स्थिर अस्थिर तरच श्रवण फलदायी होते. पिसुळा चावून पळाला, तेने प्राणी दूषित झाला, कोणीने टेगलबला केला ते तिची धावे. म्हणजे कधी पिसवा चावून पळतात, कधी मच्छर चावतं, त्यामुळे माणूस अस्वस्थ होतं. तर बाहेर कोणी गलबला केला की तिथं लक्ष जातं, कोणी जर भांडत असेल, बोलत असेल तरी आपलं लक्ष विचलित होतं. अचानक कुठला गोंधळ झाला, काय बँजो वाजला, काही वाजला, कुत्रा भुकला, मांजर आवाज आला, काही आवाज आला तर लोकांचं लक्ष विचलित होतं, लगेच तिकडे जातं. पण श्रवणात जे आता बोलतायत, सांगतायत निरूपणामध्ये, ते आपण मन देऊन ऐकत नाही आणि बाह्यावत्यामुळे मन भरकटतं. विषयी लोक श्रवण येती, विषय लोक श्रवण येती, ते बायकोकडच पाहती, चोरटे लोक चोरून जाती पादरक्षा. म्हणजे काही लोक विषयासक्त असतात, त्यांचं ज्ञान लक्ष ज्ञानाकडे नसून इतरत्र आहे. काही जण चोरीसाठी आलेले येतात, म्हणून श्रोत्याचा हेतू जो आहे तो शुद्ध असावा. होय नये वाद विवाद, तेने उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद होत्या चुकल्या. कधी कधी निरूपणात अस्ति आणि नास्ती असं वादविवाद होतात. काही लोक आस्तिक असतात, काही लोक नास्तिक असतात. मग वादविवाद उदंड खेद होतो, कधी कधी भांडणं होतात, शिवीगाळ होतात, मारामारी होतात.
आणि सर्व गोंधळ होऊन श्रवण बाजूला राहतं. म्हणजे वादविवाद वाढलं की मूळ विषय बाजूला राहतात. म्हणून ज्ञानासाठी संवाद हवा, समोर सांगतात. आणि वाद जर असेल तिथे अहंकार येतो. अहंकारासाठी वाद नव्हे. कोणी निरूपण बैसती, सावकाश गोष्टी लावती, हरिदास तेरे रे करती पोटासाठी. कोणी निरूपणाला म्हणून येतात आणि सावकाश आपापसात गोष्टी करत राहतात. काही लोक येतात ते हरिदास पोटासाठी रे रे करत रडरपणे करत राहतात. म्हणजे काही लोक निरूपणाच्या ठिकाणी बसून गप्पा मारतात. अशा वागणुकीमुळे स्वतःचं नुकसान तर होतं आणि इतरांचं सुद्धा नुकसान होत राहतं. बहुत जाणते मिळाले, एकाएकी ठोक बोले, लोकांचे आये मध्ये राहिले कोण जाणे. म्हणजे अनेक विद्वान जर एकत्र आले तर प्रत्येकजण स्वतःचं मत मांडू लागतो आणि खरं ज्ञान त्यातच आहे. आपण कोणत्या माणसांमध्ये वावरतो त्यातून नम्रता प्रकट होतो. खरं ज्ञान तिथून मिळतं. माझे होय तुझे नव्हे, ऐसी अखंड जयास सवे, न्यायनीती सांडून द्यावे अन्यायाकडे. म्हणजे माझंच म्हणणं खरं, तुझं नाही असं करायची अखंड सवय ज्याला असतं, जो आपलाच खरं मानतो, लोकांचं ऐकून घेत नाही, ते अन्यायाकडे धावतात. ते न्यायनीतीचा विचार न करता अन्यायाकडे धावतात. माझंच बरोबर आहे, माझं भ्रांतीचं ओझं. असा वृत्ती असणारा मनुष्य न्याय आणि नीती सोडून अन्यायाकडे जातो. म्हणून अहंकार हा उत्तम श्रोत्याचा सर्वात मोठा दोष आहे. आपल्या थोरपणासाठी अव्यवाच्या तोंड पेटी, न्याय नीती ते सेवटी परम अन्यायी. जे आपला थोरपणा शुद्ध करण्यासाठी आपण आचावाचा वाटेल ते बोलतो, अनिबंधपणे बोलत सुटतो. त्याच्यामुळे त्यांचं बोलणं न्यायाचं असलं, न्यायाचं नाही वाटत आपल्याला आणि त्याच्यावर परिणाम अन्याय होतो. एकीकडे अभिमान उठे, दुसरीकडे उदंड पेटे, आयशे श्रोते खरे खोटे कोण जाणे. म्हणजे अशा लोकांमध्ये अभिमान उंचावलेला असतो, दुसऱ्यांचा ते विचार करत नाही. आणि हे सर्व असे जे श्रुती असतात हे सर्व खोटे असतात, अहंकाराने भरलेले असतात. आणि हे जास्त प्रमाणात बघायला भेटेल. म्हणून जिकडं जाणतं तिथे विचारवंत श्रोते असतात, आधीच नेनपण धरतात. आपल्याला काही कळत नाही, आपण मूर्ख आहेत, अडाणी आहेत म्हणून नाही असं ते दाखवतात. आपणाऊनी देव थोर, ऐसा जया सकळला विचार, सकळ करी जगदीश्वर तेही राखावे. दिले ते काय दिले, आपणास देव थोर, म्हणजे आपल्यापेक्षा देव थोर आहे हे ज्यांना स्वानुभवनं कळलेलं असतं, तो देवच जगातला सर्वोच्च अंतर्यामी आहे असं जाणायचं आहे. म्हणून सर्वांचं अंतःकरण सांभाळतात, कोणाला दुःख दाखवत नाही. ज्याला सर्वत्र ईश्वराचं अस्तित्व दिसतं तो सर्वांशी आदराने वागतं. आणि खरा श्रोता अहंकारी नसतो, तो प्रत्येक जीवात परमेश्वर पाहतो. कुत्रा असो, मांजर असो, मनुष्य असो, मुंगी असो, कोणताही जनावर जरी असला त्यामध्ये परमेश्वर आहेत आणि तो पाहतो. समये कळो येता, शब्द येतो जाण त्याला, अखेर राखून आई शिकविता कैसा योगी. सभेमध्ये कळो झाला, शब्द येतो जाण त्याला, अंतरी राखून आई शिकला कैसी योगी. म्हणजे जर सभेमध्ये जर कुठे भांडणं झाली, कळह झाला, तर त्याचा दोष जाणत्याकडे येतो. म्हणजे लोकांचं अंतःकरण राखू शकत नाही, तो योगी म्हणून घेण्यास पात्र नाही. म्हणजे योग्य वेळ आल्यावर ज्ञानी पुरुष योग्य शब्द बोलतो, पण ज्याला स्वतःचं मन सांभाळता येत नाही तो योगी कसा. म्हणून प्रथम स्वतःला निवडायचं आहे, स्वतःला घडवायचं आहे, मग इतरांनी शिकवावे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे. शहाणे करून सोडावे
सकळ जन. वैर करिता वैरची वाडे, आपणासी दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे कळू आले. जे द्वेषाने द्वेष वाढतो, भांडणं केलं भांडणं वाढतच राहतात, हे आपल्याला दुःख होतच राहतं, म्हणून शहाण्याचे कुकडे कळू आले. क्षमाशीलता आणि प्रेम हीच खरं शहाणपणाची लक्षणं आहेत, शहाण्याची लक्षणं आहेत. जर भांडणं केली, द्वेषाने द्वेष केला, शेवटी दुःख भोगावं लागतं. म्हणून क्षमा अत्यंत महत्त्वाचं दिलेलं आहे. क्षमा आणि प्रेम ही खरं शहाणपणाची लक्षणं आहेत. अखंड आपण सांभाळी, शुल्लकपणे येऊन येदी, धीर लोकांची क्षमा शांती अगत्य करणे. म्हणजे आपले थोरपण जे अखंड सांभाळतात, स्वतःकडे शुल्लकपणे येऊ शकत नाही. थोर लोक असतात ज्याच्या ठिकाणी क्षमा शांती हे गुण असतातच. म्हणून सज्जन माणूस असतो तो स्वतःला सांभाळतो, शूद्रपणा टाळतो आणि धैर्य क्षमा शांती हे ज्याच्या अंगी गुण असतो तो खरा श्रोता आहे. आणि हे गुणच आदर्श श्रोत्याचा अलंकार आहेत. बाकी त्याला अलंकाराची गरज नाही आहे. बाहेरच्या सोन्या चांदी नाणं डायमंड याचं काही गरज नाही आहे. तो आदर्श श्रोता असतो, त्याचे गुण सांगतात तर तो कसा व्यक्ती आहे. अवगुणापासी बैसता गुणी, अवगुण कळतो तक्षणी, विवेक पुरुषाची करणी विवेकी होते. म्हणजे अवगुणी माणसाजवळ जर गुणी माणूस बसला तर की तुलनेने त्वरित अवगुण स्पष्ट कळून येतात. आणि विवेक पुरुषी नेहमीच विवेकाने वागतं. आणि जर गुणी माणूस अवगुण लोकात बसला तर त्याला अवगुण लगेच ओळखता येतात. तो शिवाय देतो, लोकांची वाहवा करत नाही, उलटा बोलतो, ते आपल्याला लगेच समजून येतं. विवेकामुळे अयोग्य योग्य आपल्याला कळून भेद समजतं. उपाय परोपाय दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करीड तयाचे मैमान त्याची जाणे. हे विवेकी मनुष्य त्याचा उपाय पर्याय प्रयत्न यांचा योग्य विचार करतो आणि श्रवणामुळे विवेक जागृत होत असतो आणि त्याची निर्णय क्षमता जी आहे ती वाढत राहते. दुर्जनी विवदवरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून चेवला विवेकी कैसा. म्हणजे जो दुर्जनांनी वादविवाद बेजार केल्याने, मूर्ख लोक डिवचल्याने तो विवेक भ्रष्ट होतात. जे दुर्जन आणि बडबड्या लोकांच्या संगतीत राहून विवेक टिकत नाही. म्हणून समोर सांगतात संगतीचा प्रभाव अत्यंत मोठा आहे. म्हणून आपल्या संतांच्या संगतीत बसवलं आहे. आपल्याला या विवेक या वाईट गोष्टीमधून बाहेर काढलंय, संतांच्या श्रवणामध्ये आणलंय. चांगली संगत लागावी, आपण त्यासाठी पात्र ठरलोय. आपल्याला आणलेलं आहे, आपण स्वतःहून आलेलो नाहीये. आपल्यात काहीतरी चांगले गुण दिसले असतील, आपल्याला श्रवणासाठी आणलंय, म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. म्हणून संगतीचा प्रभाव मोठा आहे. न्याय पर्याय उपाय, मूर्खाचं हे कळो काय, मूर्खाकरिता चिवडा होय मजा लसीचा. म्हणजे मूर्ख माणसाला ज्ञान उपाय आणि योग्य मार्ग समजत नाही आणि ज्ञानाशिवाय सर्व उपाय चुकतात. मग ते शहाणे नीट करती, स्वये साहोन साहविती, स्वये करुण करविती लोकांकरती. म्हणजे शहाण लोक स्वतः उदाहरण घालून बोलतात, इतरांना योग्य मार्ग दाखवतात. समजतात जे नेतृत्व म्हणजे स्वतः करून दाखवायचं आहे, नंतर सांगायचं आहे, त्याला खरं नेतृत्व म्हटलेलं आहे. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असते सज्जन, जया करता समाधान प्राणीमात्रांची. म्हणजे पृथ्वीवर असंख्य लोक आहेत, त्यामध्ये सज्जन आहेत आणि दुर्जन सुद्धा आहेत. त्यांच्यामुळे प्राणीमात्रांना समाधान लाभतं.
पण सज्जन लोकांचं सर्वांना समाधान देतात. जे सज्जन लोक आहेत, सज्जनांचा सहवास हा जीवनातील खरा मोठा लाभ आहे. ईश्वर सर्वत्र आहे. तो मनोगतांची अंग जाणे, मान प्रसंग समयो जाणे, सप्तांगी निवऊ जाणे नाना प्रकार. सज्जन पुरुषांची लोकांचं अंतःकरण बरोबर जाणतं. मन प्रसंग काळवेल त्याला अचूक ज्ञान नसतं. आणि इतर लोक जे संतप्त झालेले असतात त्यांचं नाना प्रकार ना कसं निववावे हे जाणतं. ऐसा तो जाणता लोक, समर्थ तयाचा विवेक, त्याची करणे काही एक जनास कळेना. म्हणजे ऐसा तो जाणता लोक, जो जाणणारा असतो, अनेक लोकांना कामाला ठेवतो, नाना लोकांचा समुदाय कार्य करतो. ही समर्थी पदवी त्यालाच विचारामुळे प्राप्त झालेली आहे. जो जनाचं मन ज्याला कळतं तो खरा समर्थ आहे. विवेके एकांत करावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपणी आपण परावा म्हणोची नये. म्हणजे एकांतात बसून विवेक करायचा आहे, मनात परमेश्वराचं स्मरण ठेवायचं आहे. आणि हा आपला तो परका असा भेदभाव कधीच करू नये. एकांती विवेक ठाई पडे, हे दिलंय. समोर सांगतात खरा विवेक शांत मनात आहे, एकांतात आहे, जागृत होतो. ईश्वर सर्वांचा आहे. माझं तुझं हा भेद आहे, हा अज्ञानातून निर्माण होतो, याला बाहेर काढायचं आहे. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यत्न सापडे, एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी. म्हणजे एकांतात विवेक जागृत होतो, भ्रम निघून जातो, दूर होतो, विचारशक्ती वाढतं आणि ज्ञानप्राप्ती होतं. म्हणून समजतात या सततच्या गर्दीमध्ये गोंधळून मन स्थिर राहत नाही. एकांत मनाला स्पष्टता देतं. म्हणून या साधण्यासाठी एकांत आवश्यक आहे. आणि एकांतासाठी मन स्थिर राहण्यासाठी हे नामस्मरण, भक्ती, हे निरूपण, श्रवण हे महत्त्वाचं आहे. एकांती स्मरण करावे, चुकले निदान पुढे ठावे, अंतरात्म्यासारखे फिरावे काहीतरी. जर आपलं मन लागत नसेल, चांगले विचार मनामध्ये येत नसतील, तर एकांतात राहावं, कुठेतरी निघून जावं, एकांतात राहावं, तिथे ईश्वर स्मरण करावं, नामस्मरण करावं. स्वतःच्या काही चुका आहेत ते ओळखायच्या आहेत, ते ओळखून सुधारायचे आहेत, ते प्रयत्न करायचे आहे, अंतर्मुख व्हायचं आहे. पण हे जमत नाही. आपल्याला दुसऱ्यांचा दोष पाहण्यात मजा येतो, इंटरेस्ट राहतो. हा तसा, हा असा, हा अमुक, हा तमुक. त्यामुळे आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करत नाही. समोर सांगतात स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि आत्मपरीक्षातूनच प्रगती होत राहते. एकांती स्मरण करावे, एकांती यत्न सापडावे, एकांती तर्क वावडे ब्रह्मांडी गोळी. एकांती स्मरण करावे, चुकले निदान पडे ठावे, अंतरात्म्यासारखे फिरावे काहीतरी. म्हणजे दुसऱ्यांचा दोष पाहण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. समोर सांगतात जी आत्मवस्तू त्याची प्राप्ती होईल, एकांत आत्मप्रमाणे अंतस्फूर्ती होईल, त्यानंच कार्य घडेल. जयांचा एकांत मानला, अवघ्या आधी गैर कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. म्हणजे ज्याला एकांत प्रिय आहे त्याला इतरांपेक्षा आदिसत्याचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्याला मोठेपणाचा अहंकार राहत नाही. म्हणून एकांत, चिंतन, साधना यांच्यामुळे मनुष्य नम्र बनतो. खरं ज्ञान मिळाले की अहंकार आपोआप नष्ट होतं. समोर सांगतात उत्तम श्रोता कोणाला म्हटलेलं आहे? जो एकाग्रतेनं वागतो, ऐकलेल्या गोष्टीचे मनन करतो, आळस, झोप, चिंता विचळून टाकतो, वादविवाद अहंकारापासून दूर राहतो, संजनाची संगत धरतो, विवेक योग्य अयोग्य जो ओळखतो तो खरा
श्रोता आहे. एकांतात जो आत्मपरीक्षण करतो, परमेश्वराचं जिथे नामस्मरण करतो, नम्र राहतो, ऐकलेले जीवनात उतरवतो, तो खरा श्रोता आहे. म्हणून समर्थ सांगतात, श्रवण, मनन, विवेक, निजध्यास, आत्मज्ञान हा समर्थाने दाखवलेला मार्ग आहे. फक्त ऐकणारा श्रोता श्रेष्ठ नाही, ऐकून त्यावर विचार करून आचरण करणारा श्रोता हा खरा श्रोता आहे. ज्यांचा एकांत मानला, अवघा एकची कळे त्याला, त्या वेगळे वडिलपणाला ठावची नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.